नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर महत्त्वाची अशी नोटिफिकेशन आलं आहे. वाहन चालक बॉम्बे हायकोर्ट यांच्यातर्फे 3 जागा म्हणजे बॉम्बे हायकोर्ट, नागपूर हायकोर्ट आणि औरंगाबाद बेंच यांच्यातर्फासाठी वॅकन्सी झाल्या आहे. वाहन चालक, तुमच्याकडे जर जड वाहनाचा परवाना असेल, तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही हे फॉर्म भरू शकता. तर बघा मित्रांनो, याचा पूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ पूर्ण बघूया. अशाच व्हिडिओ करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, मुंबई येथील उच्च न्यायालयाचे न्यायाधिकार जो असतो बघा मित्रांनो, त्यांच्याकडे 3 आहे. जसे की मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ. यांच्यामध्ये बघा मित्रांनो, वाहन चालक या पदाकरता उमेदवारांची निवड यादी म्हणजे सिलेक्शन व तसेच प्रतीक्षा यादी जी 2 वर्षाकरता प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजेच बघा मित्रांनो, तुमचं सिलेक्शन झालं. या सध्या वॅकन्सी दिल्या बघा मित्रांनो. त्यांनी सांगितलं की मुंबई उच्च न्यायालय 26 वॅकन्सी एकूण, नंतर नागपूर खंडपीठासाठी 5 आणि त्यानंतर 6 औरंगाबाद खंडपीठासाठी. तर ह्या फक्त म्हणजे वॅकन्सीज कशा बघा मित्रांनो, सध्या या वॅकन्सी प्रेझेंट आहेत, पण लिस्ट ही पुढच्या 2 वर्षामध्ये रिक्त होणाऱ्या पदांमध्ये पण राहील. म्हणजे जर पुढच्या वर्षी आणखी जर 50 जागा खाली झाल्या तर हे जे विद्यार्थ्यांची सिलेक्शन लिस्ट लागणार आहे त्यामधल्या बाकीच्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सिलेक्शन केलं जाणार आहे. तर पद बघा मित्रांनो, वाहन चालकाचं आहे. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या पदाकरता 29,200 ते 92,300 ही भत्ते दिला जाणार आहे विद्यार्थ्यांना. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, फक्त बघा 10वी मागितलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. फक्त 10वीचे विद्यार्थी जे असतील, कमीत कमी 10वी असेल ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. एज बघा मित्रांनो, सर्वांचे किमान वय 21 असले पाहिजे. खुल्या प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 38, नंतर बाकीच्या अनुसूचित एस-सी एस-टी ओबीसीसाठी 43 आणि नवीन मार्गाने अर्ज करणारे न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी लागू नाही. म्हणजे किती वय असेल तर ते ॲप्लिकेशन करू शकतात. विद्यार्थ्यांना हे किमान 3 वर्ष हलकी किंवा जड वाहन चालवण्याचा अनुभव असला पाहिजे. पूर्ण जो चालवला असेल वाहन, त्यावर त्यांच्याकडे कोणताही FIR वगैरे नसला पाहिजे. रेकॉर्ड स्वच्छ असले पाहिजे. त्यांना त्यांची गाडीची देखभाल करता आली पाहिजे. रचना म्हणजे हे माहिती असेल विद्यार्थ्यांना. बाकी शारीरिकदृष्ट्या सदृढ आणि निर्व्यसनी असावा विद्यार्थी. बाकी बघा, भारताचा नागरिक असावा, वर्तणूक चांगली असावी. बघू शकता तुम्ही. ऑनलाईन अर्ज भरावा लागतो बघा मित्रांनो. फी आहे 1,000 रुपये फी भरायची आहे. सर्व विद्यार्थ्यांना अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जावर विचारित घेतले जाणार नाही आहे. बाकी तुमचा फॉर्म भरण्याची डेट ही कधी आहे तर 15 डिसेंबरपासून फॉर्म चालू होणार आहेत. फॉर्म कुठे भरायचे आहे तर बॉम्बे हायकोर्ट या वेबसाईटवर ते लिंक देणार आहेत 15 डिसेंबरपासून. सध्या ही लिंक ॲक्टिव्ह झाली नाही आहे. 15 डिसेंबरपासून बॉम्बे हायकोर्ट .nic.in या वेबसाईटवर त्याची लिंक येईल. त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. तर 15 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026पर्यंत फॉर्म भरण्याची डेट दिलेली आहे. 15 डिसेंबरला सकाळी 11 वाजता लिंक ओपन होईल आणि 5 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता लिंक बंद होणार आहे. तुम्हाला बाकी फोटो साईज कसा लागते त्यांनी सांगितलेलं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी 1,000 रुपये फी भरावी लागणार आहे त्यांना ऑनलाईन. बाकी त्यांनी सांगितलं आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं आहे विद्यार्थ्यांना माहीत आहे. जे साईटवर जाऊन ते फॉर्म भरू शकतात. तर सिलेक्शन प्रोसिजर कसं राहणार बघा मित्रांनो. लेखी परीक्षा घेतली जाणार आहे 20 गुणांकरता. त्यामध्ये बघा मित्रांनो, वाहन चालकाची देखभाल व किरकोळ दिवशी ज्ञान राहणार आहे. बाकी मुंबई, नागपूर, औरंगाबादचे शहर, त्याची महत्त्वाची स्थळे व रस्त्यांची माहिती विचारली जाणार आहे. आणि काही सामान्य ज्ञान. यामध्ये किमान 7 गुण हवेत. त्यानंतर पूर्वानुभवावर 10 गुण दिले जाणार आहे. नंतर मोठं वाहन परीक्षा घेतली जाणार आहे. जे तिचे अधिकारी आहेत त्यांच्यावर परीक्षा घेतली जाणार आहे तुमची मोटर वाहन चालवण्याची. त्याचे 10 गुण राहणार आहेत आणि मुलाखतीचे 10 गुण. असे टोटल 50 गुण तुमचे होणार आहेत. आणि त्या किमान 25 गुण तुम्हाला पाहिजे. जर तुमचे लिस्टमध्ये जे 2 वर्षाची लिस्ट लागणार आहे त्यामध्ये तुमचं नाव नोंदण्यासाठी किमान 25 गुण विद्यार्थ्यांना मिळायलाच पाहिजे असे त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या उमेदवारांना मुलाखती बोलवता येईल त्यांच्या खाली डॉक्युमेंटसोबत आणायचे, जसे काही शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणायचे आहे. डिप्लोमा जर 10वीची परीक्षेची तर डिप्लोमा वगैरे केला असेल त्याची काही असेल. नंतर शैक्षणिक पात्रता 10वीची जी सर्टिफिकेट असेल ते. नंतर चारित्र्य संपन्न म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट आणायचे आहे. त्याची प्रत त्यांनी याच जी PDF आहे त्याच्या शेवटी दिलेली आहे. या PDFची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल बघा मित्रांनो. ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे, 3 वर्षाचं अनुभव प्रमाणपत्र पाहिजे, कुठचे पण असे तुम्हाला डोमिशियल हवं आहे. महत्त्वाच्या सूचना त्यांनी यामध्ये ताकीद दिलेल्या आहेत. तर अशीच हे अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब मित्रांनो. खूप महत्त्वाची अपडेट आहे. वाहन चालक 2 वर्षासाठी समोर पण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. बाकी परीक्षेची तारीख त्यांनी अजून दिलेली नाही आहे. निवड यादी व प्रतीक्षा 2 वर्षासाठी वैध राहणार आहेत. हे नंतर तुम्ही बघू शकता हे सगळं त्यांनी दिलं आहे.
ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे तुम्ही बघू शकता, तर आपण सांगणारच आहोत. बाकी कॅरेक्टर सर्टिफिकेटची त्यांनी दिलेलं आहे की कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला 2 लोकांचे हवे, हे त्यांनी याचं दिलेलं आहे कसा कॅरेक्टर सर्टिफिकेट असायला हवे. तर बघा मित्रांनो, अशी ही चांगली नोटिफिकेशन आलेली आहे. विद्यार्थ्यांनी जे पण याला इलिजिबल असतील त्यांनी नक्की फॉर्म भरा व असेच आपल्या व्हिडिओ करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. 15 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची डेट दिलेली आहे. 15 डिसेंबर सकाळी 11 ते 5 जानेवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. फी बघा मित्रांनो, 1000 रुपये फी आहे. एवढ्या वॅकन्सीज आहेत आणि पेमेंट बघाल तर खूप चांगले पेमेंट आहे. तर अशाच अपडेट करता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. धन्यवाद.